घरात 100% बरकत आणणारा उपाय. या उपायाने दरिद्रीसुद्धा राजा बनेल. फक्त 7 दिवस हा उपाय आजमावून पहा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, छोटासा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवेल. नक्की आजमावून पहा. घरात समृद्धी आणण्याचा एक खात्रीशीर मार्ग. एक लिंबू 4 भागांमध्ये कापून त्यात मीठ घाला आणि रात्री काम संपल्यानंतर स्वयंपाकघरात ठेवा. हे सलग 7 दिवस करा. या उपायाने दरिद्री रंकाचा राजा होतो. धन धान्य आणि सुखसोयींची कमतरता राहत नाही. घरात समृद्धी येते आणि सुख शांती येते. घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि देवी लक्ष्मी घरात कायमची राहते. मित्रांनो, घरात बरकत आणण्यासाठी रात्री स्वयंपाकघरात 4 तुकड्यांमध्ये कापलेल्या आणि मीठ लावलेल्या लिंबाचा उपाय 7 दिवस करावा. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीचा वास होतो असे मानले जाते. आज मी तुम्हाला असा विषय सांगणार आहे जो ऐकताना साधा वाटेल, पण ज्याचा प्रभाव घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर, प्रत्येक माणसाच्या मनावर आणि घराच्या नशिबावर खोलवर उमटतो. कारण प्रत्येक लोक आयुष्यभर कष्ट करतात, मेहनत करतात, प्रामाणिक राहतात, तरीही त्यांच्या घरात पैसा टिकत नाही, सुख समाधान येत नाही. कारण घरात दिसत नसलेली पण सतत परिणाम करणारी ऊर्जा असते. आणि ही ऊर्जा सकारात्मक असेल तर कमी उत्पन्नातही घर आनंदी असते आणि नकारात्मक असेल तर भरपूर पैसा असूनही घर बेचैन असतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घराशी संबंधित काही उपाय पिढ्यानपिढ्या सांगितले आहेत, जे विज्ञानाने नसेल मान्य केले, पण अनुभवाने हजारो लोकांनी मान्य केले आहेत. आणि आज आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो उपाय स्वयंपाकघराशी संबंधित आहे. कारण स्वयंपाकघर हे घराचे हृदय असते. तिथून अन्नाबरोबर ऊर्जा देखील घरात जाते. आणि ज्या घरात स्वयंपाकघर शुद्ध, शांत आणि सकारात्मक असते त्या घरात लक्ष्मी स्वतःहून थांबते. हा उपाय लिंबू आणि मिठाचा आहे. आणि लिंबू हा केवळ फळ नाही, तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा घटक मानला जातो. तर मीठ हे शुद्धतेचे प्रतीक आहे. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम फार खोलवर होतो. पण हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा आणि का करायचा हे समजून घेतल्याशिवाय केल्यास तो पूर्ण परिणाम देत नाही. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत ऐका. कारण प्रत्येक भागात एक रहस्य उघड होत जाणार आहे. आता प्रश्न येतो की हा उपाय नेमका कसा काम करतो आणि यामागचे गूढ काय. तर प्राचीन वास्तुशास्त्र आणि लोक अनुभव सांगतो की रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते आणि स्वयंपाकघरात दिवसभर अन्न शिजवताना अनेक प्रकारच्या भावना, विचार आणि ऊर्जा साठलेल्या असतात. आणि जर त्या स्वच्छ झाल्या नाहीत तर हळूहळू त्या घराच्या वातावरणावर परिणाम करतात. त्यामुळे रात्री हा उपाय केल्याने लिंबू त्या सर्व नकारात्मक तरंगांना स्वतःमध्ये ओढून घेतो आणि मीठ त्यांना निष्क्रिय करते. अनेक लोक सांगतात की हा उपाय सुरू केल्यानंतर काही दिवसातच घरातील वातावरण हलके वाटू लागले, विनाकारण होणारे वाद कमी होतात, झोप शांत लागते आणि सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटते. हे सगळे योगायोग नाहीत, कारण ऊर्जा बदलू लागलेली असते आणि जिथे ऊर्जा बदलते तिथे परिस्थितीही बदलते. पैशाचे मार्ग हळूहळू मोकळे होतात, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि अचानक असे लोक संपर्कात येतात जे मदत करतात. या उपायाने श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. या उपायामागे श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण तो करताना मनात शंका असेल तर परिणाम उशिरा दिसतो, पण शांत मनाने आणि विश्वासाने केल्यास परिणाम लवकर दिसतात. आणि हा उपाय कुणाला त्रास देण्यासाठी नसून स्वतःच्या घराच्या शुद्धतेसाठी आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही धोका नाही. अनेकांनी विचारले आहे की हा उपाय स्त्रियांनीच का करावा. तर यामागे कारण असे आहे की स्त्री ही घराची ऊर्जावाहक मानली जाते. तिच्या मनस्थितीचा थेट परिणाम घरावर होतो. आणि जेव्हा स्त्री शांत, समाधानी आणि सकारात्मक असते तेव्हा घरात आपोआप समृद्धी येते. म्हणूनच हा उपाय स्त्रीने केल्यास त्याचा परिणाम अधिक वेगाने दिसतो असे अनुभव सांगतात. हा उपाय करताना कुठलेही मंत्र म्हणायचे नाहीत, कुठलेही मोठे विधी नाहीत. फक्त मनात एकच भावना असावी की
माझे घर शुद्ध होत आहे, माझ्या घरात शांतता येत आहे आणि माझ्या घरात समृद्धी स्थिर होत आहे. एवढी भावना पुरेशी आहे. आणि हे 7 दिवस पूर्ण झाल्यावर अनेकांना अचानक चांगल्या बातम्या मिळाल्याचे अनुभव सुद्धा आहेत. कुणाला नोकरी संदर्भात, तर कुणाला अडकलेले पैसे मिळाले, तर कुणाच्या घरातील आजारपण कमी झाले. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, कारण हा उपाय केल्यानंतर काही गोष्टी पाळल्या नाहीत तर परिणाम टिकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, तिथे भांडण करू नका, अन्नाचा अपमान करू नका आणि रात्री झोपताना घरात सकारात्मक विचार ठेवा. कारण उपायाने मार्ग मोकळा होतो, पण त्या मार्गावरून काय येणार हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. हा उपाय चमत्कार नाही, पण तो घरातील अडथळे दूर करण्याचे साधन नक्की आहे. आणि जेव्हा अडथळे दूर होतात तेव्हा लक्ष्मीला थांबायला कारण मिळते. म्हणून हा उपाय करा, शांतपणे, विश्वासाने आणि अनुभव स्वतः घ्या. कारण ऐकण्यापेक्षा अनुभव हा मोठाच असतो. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.